हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्लास 4 इंग्लिश ॲन्युअल एक्झामिनेशन सॅम्पल क्वेश्चन पेपर. या क्वेश्चन पेपरमध्ये क्लास 4मध्ये मुलांना जे ग्रामर टॉपिक असतात, इंग्लिश ग्रामरचे ते सर्व ग्रामर टॉपिक मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा क्वेश्चन पेपर टोटल मी 30 मार्क्ससाठी दिला आहे, कारण जे बाकीचे 20 मार्क्स आहेत ते मुलांचे टेक्स्टबुक रिलेटेड क्वेश्चन म्हणजे सीन, पॅसेज, पोएम ह्याच्याशी रिलेटेड असतात. ते आज आपण फक्त ग्रामर सेक्शन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी आपण मुलांना क्वेश्चन पेपर का सॉल्व्ह करायला दिले पाहिजे, तर जसं की आता मुलांच्या फायनल एक्झाम जवळ आल्या आहेत, असे क्वेश्चन पेपर दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मुलांना कोणते टॉपिक येत आहेत, कोणत्या टॉपिकची अजून थोडी रिव्हिजन आपल्याला करून घ्यायची आहे. त्यासाठी हे क्वेश्चन पेपर तुम्हाला खूप युजफुल होतील. आणि जरुरी नाही की एक्झाममध्ये हेच क्वेश्चन येतील, पण ह्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये येणार आहेत. त्यामुळे मुलांकडून तुम्ही नक्कीच याची प्रॅक्टिस करून घ्या. फर्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट आन्सर. हे टोटल 5 मार्क्ससाठी 5 क्वेश्चन आहेत. फर्स्ट आहे नेमिंग वर्ड्स आर कॉल्ड. नेमिंग वर्ड्स आर कॉल्ड ऑप्शन आहेत वर्ब्स, नाउन, प्रोनाउन. नेमिंग वर्ड्स आर कॉल्ड नाउन्स. राईट ऑप्शन आहे नाउन्स. नेक्स्ट आहे ऑपोजिट ऑफ प्युअर इज. ऑपोजिट ऑफ प्युअर इज इम्प्युअर, डिसप्युअर, अनप्युअर. ऑपोजिट ऑफ प्युअर इज impure. Next आहे I like banana dash apple. ऑप्शन आहेत but, so and I like banana and apple. Next आहे which is not an action word. फर्स्ट ऑप्शन आहे sing, jump, march. sing and jump हे action word आहेत, त्यामुळे march हा action word नाही. सो विच इज नॉट ॲक्शन वर्ड, मार्च इज नॉट अन ॲक्शन वर्ड, कारण तो मंथ नेम आहे. फिफ्थ आहे पास्ट फॉर्म ऑफ क्राय. आपल्याला पास्ट फॉर्म ऑफ क्राय काय आहे तो ओळखायचा आहे. फर्स्ट ऑप्शन आहे क्राय, सेकंड ऑप्शन आहे क्राईड, थर्ड ऑप्शन आहे CRIED, क्राईड. हा राईट ऑप्शन आहे. पास्ट फॉर्म ऑफ क्राय इज क्राईड, थर्ड ऑप्शन. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना त्यांच्या टेक्स्टबुकमधील सुद्धा MCQ क्वेश्चन इथे देऊ शकता. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द ऑपोजिट वर्ड. इथे मुलांना आपल्याला ऑपोजिट वर्ड लिहायला सांगायचे आहे. टोटल 6 क्वेश्चन आहे 3 मार्क्ससाठी. फर्स्ट ॲक्सेप्ट. ॲक्सेप्टचं ऑपोजिट वर्ड आहे रिजेक्ट. नेक्स्ट आहे बाय. बायचं ऑपोजिट वर्ड आहे सेल. नेक्स्ट आहे ऑनेस्ट. ऑनेस्ट ऑपोजिट वर्ड आहे डिसऑनेस्ट. फोर्थ आहे एक्सपोर्ट. एक्सपोर्टचं ऑपोजिट आहे इम्पोर्ट. नेक्स्ट ब्युटिफुल. ब्युटिफुलचं ऑपोजिट वर्ड आहे अगली. नेक्स्ट सिक्स्थ आहे ब्रॉड. ब्रॉडचं ऑपोजिट वर्ड आहे नॅरो. हे टोटल 6 क्वेश्चन 3 मार्क्ससाठी होते. नेक्स्ट आहे फिल इन द मिसिंग जेंडर. इथे टोटल 6 क्वेश्चन आहे 3 मार्क्ससाठी. इथे मुलांना मॅस्क्युलाइन अँड फेमिनाइन जेंडर फिल इन द ब्लँक्स फॉर्ममध्ये दिले आहेत, ते आपल्याला इथे लिहायचे आहे. फर्स्ट आहे ही. हीचं फेमिनाइन जेंडर आहे शी. तिथे फेमिनाइन जेंडर दिले, आपल्याला मेन जेंडर लिहायचं आहे गॉडेसचं गॉड. नेक्स्ट सर. मॅस्क्युलाइन जेंडर त्याचं फेमिनाइन जेंडर आहे मॅडम. किंगचं फेमिनाइन जेंडर आहे क्वीन. फिमेल मॅस्क्युलाइन जेंडर आहे मेल. आणि हिरोईनचं मॅस्क्युलाइन जेंडर आहे हिरो. टोटल 6 क्वेश्चन होते 3 मार्क्ससाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल प्रिपोजिशन. इथे मुलांना सुटेबल प्रिपोजिशन यूज करून सेंटेन्स लिहायचे आहेत. फर्स्ट आहे रिपब्लिक डे इज डॅश 26 जानेवारी. रिपब्लिक डे इज 26 जानेवारी और रिपब्लिक डे इज ऑन 26 जानेवारी. ऑन. युअर पेन इज डॅश द बॉक्स. युअर पेन इज इन द बॉक्स. नेक्स्ट आहे क्लॉक इज डॅश द विंडो. Clock is above the window.
नेक्स्ट इज सिट डॅश युअर सिस्टर. बिसाइड और अबव. सिट बिसाइड युअर सिस्टर. अशा प्रकारे मुलांना सेंटेन्स देऊन त्यांना त्या सेंटेन्समध्ये सुटेबल प्रिपोजिशन फिल करायला द्यायचे आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट कंजंक्शन. इथे आपल्याला मुलांना करेक्ट कंजंक्शन यूज करून सेंटेन्स लिहायला सांगायचे आहेत. इथे टोटल 3 क्वेश्चन्स आहेत 3 मार्क्ससाठी. आपला फर्स्ट सेंटेन्स आहे आय हॅव अ बॉल, आय हॅव अ बॅट. आय हॅव अ बॉल अँड बॅट. मुलांना कंजंक्शन हे टॉपिक कसं शिकवायचं आणि त्यासाठी कोणतं वर्कशीट सॉल्व करून घ्यायचं तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. कारण त्यामध्ये मुलांना कंजंक्शन हा टॉपिक किती आपण इझी पद्धतीने समजावून सांगू शकतो हे डिटेलमध्ये सांगितलं आहे. आय हॅव अ बॉल अँड बॅट. अँड आपण कधी यूज करतो जेव्हा आपल्याकडे दोन्ही गोष्टी आहेत ते डिस्क्राईब करण्यासाठी आपण अँडचा यूज करतो. आय हॅव अ बॉल अँड बॅट. माझ्याकडे बॉलसुद्धा आहे आणि बॅटसुद्धा आहे. नेक्स्ट आहे मॅथ इज डिफिकल्ट, आय लाईक इट. आता मॅथ हा सब्जेक्ट डिफिकल्ट आहे पण तरीसुद्धा तो मला आवडतो, म्हणजे तिथे बटचा यूज होणार. मॅथ इज डिफिकल्ट but I like it. Next आहे you can have coffee, you can have tea. तू कॉफी घेऊ शकतो किंवा चहा घेऊ शकतो. किंवा म्हणजेच ऑरचा यूज होणार. You can have coffee or tea. म्हणजे तू कॉफी किंवा टी घेऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द प्लुरल फॉर्म ऑफ गिवन वर्ड्स. इथे टोटल 6 क्वेश्चन आहे 3 मार्क्ससाठी. हाफ मार्क्स फॉर इच. फर्स्ट आहे पॅच. पॅचचा प्लुरल फॉर्म आहे पॅचेस. नेक्स्ट आहे टोमॅटो. टोमॅटोजचा प्लुरल फॉर्म आहे टोमॅटोज. कॉपी, कॉपीज. पर्सन, पर्सनचा प्लुरल फॉर्म आहे पीपल. टूथ, टीथ. फ्लावर, फ्लावर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द सेंटेन्स विथ पास्ट फॉर्म ऑफ द गिवन वर्ब. इथे मुलांना सेंटेन्स मध्ये जे वर्ब दिला आहे त्याचा पास्ट फॉर्म लिहायचा आहे. फर्स्ट आहे द पोलिसमॅन डॅश द थीफ. इथे फॉर्म वर्ब आहे कॅच. कॅटचं पास्ट फॉर्म होतं कॉट. द पोलिसमॅन कॉट द थीफ. नेक्स्ट आहे अवर टीम डॅश वेल अँड डॅश द मॅच. ते 2 ऑप्शन आहेत प्ले अँड विन. प्लेनचा पास्ट फॉर्म आहे प्लेड आणि विनचा पास्ट फॉर्म आहे वॉन. अवर टीम प्लेड वेल अँड वॉन द मॅच. नेक्स्ट आहे दे डॅश क्लॉथ्स फॉर पार्टी. वर्ब आहे बाय. दे बॉट क्लॉथ्स फॉर पार्टी. बायचा पास्ट फॉर्म आहे बॉट. नेक्स्ट आहे आय डॅश माय वर्क टाइमली. इथे वर्ब दिला आहे डू. आय डिड माय वर्क टाइमली. डूचा पास्ट फॉर्म आहे डिड. नेक्स्ट आहे द कॅट डॅश फुल मिल्क. द कॅट डॅश फुल मिल्क. वर्ब आहे ड्रिंक. ड्रिंकचा पास्ट फॉर्म आहे ड्रँक. DRANK ड्रँक. नेक्स्ट आहे द बर्ड्स डॅश अवे. इथे वर्ब आहे फ्लाय. फ्लायचा पास्ट फॉर्म आहे फ्ल्यू. FLEW. द बर्ड्स फ्ल्यू अवे. इथे टोटल 6 क्वेश्चन होते 3 मार्क्ससाठी. हाफ मार्क्स फॉर इच. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे रिराईट दिस सेंटेन्स युजिंग करेक्ट प्रोनाउन. इथे आपल्याला मुलांना करेक्ट प्रोनाउन यूज करून पुन्हा सेंटेन्स लिहायला सांगायचं आहे. फर्स्ट माय मदर इज इन किचन. आय विल हेल्प डॅश इन कुकिंग. सो इथे माय मदर लेडी फिमेल आहे, सो आपण त्यासाठी प्रोनाउन यूज करणार आहे हर. माय mother is in kitchen.
I will help her in cooking. नेक्स्ट आहे दिस इज माय न्यू बायसिकल, विल यू राईड? बायसिकल ही एक वस्तू आहे, वस्तूसाठी आपण इटचा यूज करतो, म्हणजे सेंटेन्स होणार दिस इज माय न्यू बायसिकल, विल यू राईड इट? इटचा यूज होणार इथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डू इज डायरेक्टेड. इथे टोटल 2 क्वेश्चन्स आहेत 2 मार्क्ससाठी. फर्स्ट आहे ही बाय सँडविचेस. ह्या सेंटेन्सला आपल्याला सिंपल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. बाय, बायचा पास्ट फॉर्म असतो बॉट, सो आपलं सेंटेन्स होणार ही बॉट सँडविचेस. हे झालं सिंपल पास्ट टेन्स. हे सिंपल प्रेझेंट टेन्स होतं, त्याचं आपण सिंपल पास्ट टेन्स बनवला आहे. नेक्स्ट आहे मॉम पॅक्ड माय लंच. हे सिंपल पास्ट टेन्स आहे, त्या सेंटेन्सला आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते सेंटेन्स होणार मॉम पॅक्ड, ईडी हा पास्ट फॉर्म आहे, प्रेझेंट फॉर्म आहे पॅक. माय मॉम पॅक्स माय लंच बॉक्स. हा सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. इथे टोटल 2 क्वेश्चन्स होते 2 मार्क्ससाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे चेंज द अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस टू नेगेटिव्ह सेंटेन्स. इथे टोटल 2 क्वेश्चन्स आहेत 2 मार्क्ससाठी. इथे अफर्मेटिव्ह सेंटेन्स दिले आहेत ज्यांना आपल्याला नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. फर्स्ट आहे ही इज पुअर मॅन. ही इज पुअर मॅन. ही इज नॉट अ रिच मॅन. ही इज not a rich man. Next, it is difficult task. Negative sentence होणार it is not an easy task. हे झालं negative sentence. Next आहे rearrange the sentences. 2 मार्क्ससाठी 2 क्वेश्चन्स आहेत. इथे जंबल सेंटेन्स दिले आहेत, ते मुलांना एका मिनिंगफुल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत. फर्स्ट आहे मंडे माय ऑन बर्थडे इज. माय बर्थडे इज ऑन मंडे. नेक्स्ट आहे अपॉन वन्स टाइम अ किंग वॉज अ देयर. वन्स upon a time there was a king. इथे टोटल आपण 2 सेंटेन्सेस पाहिले 2 मार्क्ससाठी. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले क्लास 4 इंग्लिश ग्रामर क्वेश्चन पेपर. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.